आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर। जगाच्या एक पाऊल पुढे। मागील 2 दिवसांपासून परसोडी, उमरी व लवारी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील लाईट नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे रोवणे खोडमळलेली आहेत आणि येथील शेतकऱ्यांची परे सुकलेली आहेत। त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी दिनांक 24 जानेवारी 2025 रोज शुक्रवारला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शेंद्रुवाफा येथील सहाय्यक अभियंता निमजे सर यांच्या समोर आपल्या समस्या मांडल्या व आम्हाला नीट नेहमीप्रमाणे दररोज 8 तास लाईट द्यावी अशी मागणी केली। आम्हाला नेहमीप्रमाणे 8 तास जर लाईट मिळाली नाही तर आम्ही MSEBच्या ऑफिस समोर आमरण उपोषणाला बसू असे निमजे सरांना सांगितले। कर्मचाऱ्यांना दिवसाची नोकरी दिली जाते परंतु शेतकऱ्यांना रात्रीची लाईट दिली जाते। शेतकऱ्यांना दिवसा लाईट का दिली जात नाही? शेतकरी हा माणूस नाही काय? शेतकरी हाच तर खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा आहे, परंतु शासनाने शेतकऱ्यांना डावलले आहे आणि कर्मचाऱ्यांना स्वीकारले आहे। शेतकरी एखाद्या जनावरासारखे आपल्या शेतामध्ये राबतो। तो रात्री अंधारामध्ये साप विंचू कशाची भीती न बाळगता आपल्या शेताला पाणी देण्यासाठी शेतावर जातो, परंतु आज त्या शेतकऱ्याच्या जीवाची पर्वा कुणालाच नाही असे येथील संपूर्ण शेतकऱ्यांनी आपल्या समस्या शासनासमोर मांडल्या आणि आम्हाला जर रेग्युलर 8 तास लाईट न दिल्यास आम्ही जाहीर शासनाचा निषेध करतो असे त्यांनी येथील ऑफिस समोर अभियंता यांना ठणकावून सांगितले। यानंतर निमजे सरांनी आम्ही तुम्हाला रेग्युलर 8 तास लाईट देऊ असे संपूर्ण शेतकऱ्यांना आश्वासन दिले। आज या ठिकाणी आम्ही समस्त परसोडी, उमरी, लवारी समस्त शेतकरी बांधव या ठिकाणी MSEB ऑफिसवर शेंद्रुवाफा या ठिकाणी आलेलो आहोत। जवळपास 2 दिवस झाले आमच्या शेतात 2 तास सुद्धा लाईट त्या ठिकाणी टिकत नाही आणि त्या संबंधाने आम्ही समस्त शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। जर विचार केला लोकसभा, विधानसभा ह्या वेळेस प्रचार करताना अनेक नेत्यांनी या ठिकाणी मोठमोठी आश्वासने या ठिकाणी दिली होती आणि त्यांनी शेतकऱ्यांना 12 तास लाईट देण्याचे आश्वासन त्या ठिकाणी दिले होते, परंतु त्या ठिकाणी 5%ही आश्वासन या ठिकाणी खरे होता दिसत नाही। तेच नाही तर आमच्या परसोडीची फार मोठी समस्या आहे की कारण परसोडी हा गाव फीडरवरून शेवटचा गाव असतो आणि त्या ठिकाणी व्होल्टेजचं फार मोठं प्रॉब्लेम त्या ठिकाणी आहे आणि व्होल्टेज पुरत नाही। आताच निमजे साहेबांना आम्ही या आपल्या प्रॉब्लेम्स सांगितले आहेत आणि त्यांनी येणाऱ्या 2-4 दिवसात ह्या प्रॉब्लेम्स पूर्ण करून देण्याचं आश्वासन या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे। अन्यथा जर ते प्रॉब्लेम्स पूर्ण झाले नाही तर आम्ही या ठिकाणी समस्त शेतकरी बांधवांनी 4 दिवसाच्या नंतर या ठिकाणी उपोषणाला बसू आणि नक्कीच आपल्या मागण्या पूर्ण करून घेऊ एवढंच मी या ठिकाणी बोलतो। धन्यवाद। आम्ही परसोडीचे शेतकरी आज सहाय्यक अभियंता शाखा शेंद्रुवाफा या ठिकाणी लाईनच्या मागणीसाठी येऊन धडकलेलो। या ठिकाणी वरिष्ठ अभियंता येऊन आम्हाला सांत्वनाची भाषा केली, परंतु कालपासून कंटिन्यू पारेषणच्या नावाखाली लाईन बंद ठेवून आमच्या शेतकऱ्याची कुचंबना, शेतकऱ्याचे जे परे खोदलेले आहेत ते पाण्याअभावी वाढत आहेत। वरून जे आम्ही मजूर कामाला बोलवलो ते घरी वापसी येत आहेत। या ठिकाणी आल्यानंतर निमजे साहेबांनी आम्हाला असे सांगितले की उद्यापासून तुम्हाला कंटिन्यू लाईन 8 तास देऊ, पण आम्हाला उद्यापासून कंटिन्यू फुल लाईन मिळाली नाही तर येत्या 4 दिवसामध्ये आम्ही आमरण उपोषण करू ना आम्ही आपल्या मागण्या शासनाच्या समोर मांडून अशी निषेध व्यक्त करतो। याच्यापूर्वी इलेक्शनमध्ये, लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये ह्या आमदार खासदारांनी आम्हाला खोटे आश्वासनाची भूलथापा दिल्या। 12 तास लाईन देऊ, पण आज यांची कुवत नसे 4 तास लाईन देवाची, अशी हे नामर्द सरकार कोण्या कामाची नाही। म्हणून मी या ठिकाणी या सरकारचा जाहीर निषेध करतो। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।